नमस्कार सर्वांना, मी अर्चना गावकर. सध्या मी आलेली आहे धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथील प्रसिद्ध देवस्थान श्री रामलिंग येथे. शंभो शिव शंभो स्वयंभो भो शंभो शिव शंभो स्वयंभो भो शंभो शिव शंभो स्वयंभो शंभो शिव शंभो स्वयंभो भो शंभो शिव शंभो स्वयंभो शंकरा करुणाकरा मामव भवसागर तारका गंगाधर शंकर करुणाकरा मामव भवसागर तारका हो शंभो शिव शंभो स्वयंभो हो शंभो. नमस्कार सर्वांना, मी अर्चना गावकर आणि सध्या मी आलेली आहे येडशी येथील प्रसिद्ध देवस्थान श्री रामलिंग येथे. ह्या रामलिंग मंदिराची जी काही माहिती आहे ना, ती आपण तिकडच्या पुजाऱ्याकडून जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव आशिष हनुमंत गुरव. ह्या मंदिराचे आम्ही परंपरागत पुजारी. ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की जेव्हा राम वनवासाला आलते तेव्हा रामाने 3 दिवस इथं मुक्काम करून स्वतःच्या हाताने वाळूचे शिवलिंग स्थापन केलेलं आहे. इथून पुढे असे ह्या मार्गी गेलेले आहेत. हे मंदिराची आख्यायिका आहे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरने केलेला आहे मंदिराचा इतिहास. आणि इथं वर्षातून 3 वेळेस यात्रा भरते. श्रावण मास पूर्ण महिनाभर यात्रा असते. प्रत्येक रविवार सोमवार हा लाखोच्या संख्येने भाविक इथं येतात. सटीला नागदिव्याला 5 दिवस यात्रा असते. गावातून पूर्ण भाविक 5 दिवस इथं दंडवट घालीत तिथं येतात. 5व्या दिवशी नंदीची मिरवणूक असते. शंकर पार्वतीचा विवाह होतो आपल्या इथं. त्यावेळेस पूर्ण नंदीची 5 प्रदक्षिणा घालून रातभर इथं दीपक म्हणजे जाळे जातात भाविकांनी. हे मंदिराची स्थापना प्रभू श्रीरामाने केलेली आहे, म्हणून रामलिंगेश्वर असं नाव पडलेलं आहे. नमस्कार, माझं नाव ओम शिवकुमार गुरव. मी रामलिंग मंदिरचा परंपरागत पुजारी आहे. हे आमची पिढी दर पिढी पुजारी म्हणून चालत आलेले आहे. आमच्या आजोबा पंजोबापासून हे पुजारीचं नियम मी वारसात चालत आलेला आहे. तर या मंदिराची माहिती अशी आहे की जेव्हा राम या मार्गे जात होते सीतेमातेच्या शोधात, तेव्हा त्यांच्यासोबत वानरसेना जी होती ती या ठिकाणी थांबली होती. मग त्यातले काही वानरसेन इथं या झाडामुळे खाण्यासाठी काय थांबलेले, त्याच्यामुळे ते इथं स्थायिक झालेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी वानरसेना ही अशी राहिलेली आहे. इकडे वानर जास्त प्रमाणात दिसतात. हां, त्याच्यामुळे वानरसेना वाढलेली आहे. तरी माझं नाव समर्थ कैलास गुरव. या ठिकाणचे आम्ही वंश परंपरागत पुजारी. या ठिकाणचं नाव आहे रामलिंगेश्वर देवस्थान म्हणून आहे. रामलिंग देवस्थान या ठिकाणाला मिनी महाबळेश्वर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे ठिकाण म्हणजे थंड हवेचं ठिकाण आहे. सकाळच्या वेळेला भरपूर या ठिकाणी मोर हे ते असतात. या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण म्हणून अखंड राहतं. कधीच म्हणजे इथला थंडावा ही होत नाही. 12 महिने हां, थंड हो वातावरण. नाशिकपासून रामेश्वरपर्यंत ही सर्व डोंगर दंडकारण्य म्हणतात. राम वनवासाला फिरत असताना त्यांचा इथं मुक्काम झाला. राम शिवभक्त होते. रामाने स्वतःच्या हाताने लिंग स्थापना केली, वाळूची पिंड तयार केली. शिव शंभो स्वयंभो भो शंभो शिव शंभो स्वयंभो भो शंभो शिव शंभो स्वयंभो शंभो शिव शंभो स्वयंभो भो शंभो शिव शंभो स्वयंभो
शम्भो शिव शम्भो स्वयम्भो भो शम्भो शिव शम्भो स्वयम्भो शम्भो शिव शम्भो स्वयम्भो भो शम्भो शिव शम्भो स्वयम्भो गंगाधर शंकरा करुणाकरा मामव भवसागर तारका गंगाधर शंकर करुणाकरा मामव भवसागर तारका भो शंभो शिव शंभो स्वयंभो भो शंभो शिव शंभो स्वयंभो Suka gambang